Hi guys, I am Rachita Kulkarni Doe. Welcome back to our channel. So good night म्हणायचं का guys, but आम्ही खूप एक्साइटेड आहोत. मागे काय दिसतंय तर आम्ही आलोय एअरपोर्टला, पुणे एअरपोर्ट. पुण्याला पण इंटरनॅशनल एअरपोर्ट झालंय. सो आम्ही आता मस्त आमची ट्रिप स्टार्ट होती आहे आणि आम्ही विमानतळावर आलेलो आहे. एक्साइटेड. चला आता आपण नवीन नवीन अनुभव घेऊया. मी घरी होते ना तर मी एक्साइटेड होती, बट मला दाखवता येत नव्हतं. आता तर समोर दिसतंय म्हटल्यावरती माझं आता चला चलो, जे टीव्हीत बघितलंय, जे पिक्चर मध्ये बघितलंय, मूवीज मध्ये बघितलंय, ते रियालिटी मध्ये दिसतंय. सो अनुभव वेगळाच असणार ऑब्विसली. चला चला चलो, स्कूल चले हम, एयरपोर्ट चले हम. चला एअरपोर्टला आलोय. प्रतीक आता क्लिक करूयात आपण चांगले फोटो. चल इथे उभा राहा, तुझा मस्त फोटो काढते एकदम छान. आम्ही फार लवकर आलेलो आहे म्हणूनच एअरपोर्ट छान ऑब्झर्व करण्यासाठी. पॅसेंजर विथ बोर्डिंग पास, पॅसेंजर विदाउट बोर्डिंग पास अँड बॅगेज टॅग. बरं, आता आम्ही बघतोय इथे बघा 1 2 3 4 जे ना, तिथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्लेन्स आहेत. जसं एअर एशिया वगैरे आहे, जसं फ्लाय 91 आहे, आपलं इंडिगो आहे, आमची इंडिगो आहे. सो ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे. भाई आकाशा एअर्स आलं, हे आकाशा एअर एक आली, असं प्रत्येक असं वेगवेगळं आहे. तर आपण कुठे आहे ते आम्हाला सर्च करायचं आहे आमचं, आणि तिथून आम्हाला आता घ्यायचं आहे आमचं बोर्डिंग पास. सो लेट्स गो फाइंड इट. इंडिगो यहाँ पर है. ओके थैंक यू. यहाँ से ओके थैंक यू. हे बघा इथे चेक इन आहे, बॅग ड्रॉप. आम्हाला सांगितलं आहे 33 मध्ये जा. आणि हे आहे आपलं इंडिगोचं आहे आमचं शेजारी स्पाइस जेट आहे. बेटा आम्हाला जायचं आहे इंडिगोने. मोबाईल दे तुझ्या ह्याच्यात तिकीट आहे. आबोली एक्साइटेड. ठेव. पहिली बॅग आमची 13 किलो भरली आणि आम्हाला त्यांनी छान विंडो सीट पण दिली. फर्स्ट टाइम जातोय म्हणून थँक्यू. काय म्हणताय? लॅपटॉप लायटर वगैरे असं काय नाही, लॅपटॉप वगैरे नाही. 13 किलो मोजलंच होतं ना मग आपण. एक्साइटेड. फर्स्ट टाइम आहे म्हणून मॅडमने आपल्याला विंडो सीट दिली. येस, मस्त पैकी आम्हाला विंडो सीट मिळाली आहे. आबोलीने ते मी तुम्हाला जसं सांगतो, आबोली जेव्हा बोलते ना तेव्हा समोरचा माणूस काही करतो. आबोलीने सांगितलं फर्स्ट टाइम ट्रिप आहे, तर त्यांनी आम्हाला विंडो सीट दिली की फर्स्ट टाइम चालला तर विंडो सीटवर बसा. खरंच मी त्यांना म्हटलं आमचं फर्स्ट टाइम आहे म्हटल्यावरच त्यांनी विंडो सीट दिली, नाही तर देत नव्हते बहुतेक. काय माहिती, फर्स्ट टाइमच आहे आमचं पण फक्त. प्रतीकने आता इशारा दाखवला. आम्ही आता सध्या लेफ्टला चाललोय, म्हणजे डोमेस्टिक पॅसेंजर, आणि पुढच्या वेळेस जायचं आहे आम्हाला इंटरनॅशनल पॅसेंजर. चलो 4 वाजेला ट्रेन आहे आणि आता सर ट्रेन नाही यार. हाऊ कॅन आय हे कर स्वतःच्या मनाला मला की हे माझ्या जवळ आहे. बरं प्लेन जी आहे ना तर ती 4ला आहे आणि आम्ही आता 1 वाजला आहे. सो इथे जी हँडबॅग जी कॅरी करतो आपण ते चेकिंग करायचं काम चाललं आहे. बॅगमधून सगळे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू काढायला सांगितलं. सो माझ्याकडे या बॅगेत फक्त चार्जर होतं, मोबाईल होता माझा, बाकी सगळं तर तेच आहे. आणि लेडीज जेंट्स रांग वेगवेगळी. सो मी इथे लेडीजच्या रांगेत उभी आहे, प्रत्येक तिकडे उभा आहे. मला माहीत नाही आता तो कुठे उभा आहे एक्झॅक्टली, दिसतही नाही. किती लेट झालं तरी काय पितोय प्रतीक? लेट कुठे, सकाळ झाली. चिखलू सकाळ झाल्या, चिखलू उठला, उठला चहा पाहिजे ना. उठला चहा. घड्यात 3 वाजले. 3 4 वाजेला अजून 1 तास काढायचा आहे. मला डोळे लागताय माझे. आणि झोप म्हणतात तर झोप येत नाही ना. उद्या पूर्ण दिवस बाहेर फिरायचं. दादा आणि काजलने सांगितलं की तिथे ना तुम्ही खाण्याचे काहीच आयटम नेऊ नका, काहीच नेऊ नका. आणि इथे येऊन मला कळतंय आता की ह्या हँडबॅगमध्ये तुम्ही खाण्याचे आयटम आणू शकताय. फक्त लिक्विडचे पदार्थ जसं केचप,
किंवा लोणच्याचे प्रकार किंवा सॉस, रस्सा भाजी हां ते आणू शकत नाही, पण तुम्ही ड्राय स्नॅक्स वगैरे आणू शकतात. आणि सगळंच मी ड्रायच आणलं होतं, केळीची वेफर्स, बटाट्याची वेफर्स, ह्या बॅग वगैरे सगळं. आमच्या शेजारी जे बसले होते त्यांनी अख्खी एक वेगळी बॅग आणली होती फराळाच्या पदार्थांची. आणि लिटरली आम्हाला आता भूक लागली, म्हणजे काहीतरी बोर होत असल्यामुळे खावंसं वाटतंय, म्हणून आम्ही पैसे देऊन वस्तू विकत घेतोय आणि खाण्याचे आयटम आमच्या बॅगेत सुरक्षित जातील. केरळ आम्ही त्यांना बोलवतोय पण त्यांना आता यायचं नाही. केरळला सुरक्षित जातील. अरे ती गेली होती, ती बॅग उघडली, त्याच्यात नव्हते ना त्यात नव्हते, ते दुसरं ते वेगळं प्रकरण आहे अजून काय सांगू. आणि आमच्याकडनं ना एक चूक झाली होती. चूक म्हणजे चूक नाही म्हणता येईल ना, आपण आमचे फर्स्ट टाइम येतो, ठीक होतं, इट्स ओके, एवढं काही इश्यू नाही आहे. बट तो इश्यू मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला नक्की सांगेन. त्याच्यासाठी मला डायरेक्ट इंडिगो एअरलाईन्समधून फोन आला की तुमचं असं असं झालेलं आहे, तुम्ही ताबडतोब इकडे या. 5 मिनिटासाठी माझे धाबे धड आणले होते की आता काय झालंय काय नाही, पण ठीक आहे, इट्स ओके. पण मी हा इश्यू, चलो चलो, अनाऊन्समेंट झाली आणि आम्हाला गेट नंबर 2 सांगितलं आणि आता येते गेट नंबर 6ला. पहिला जो प्लेनचा एक्सपिरियन्स आहे सगळं चांगलं आज सगळं पहिलं त्याच्यात सगळं एकाच दिवशी आम्हाला सगळ्याचा अनुभव देऊन द्यायचा आहे त्यांना. अनाऊन्समेंट झाल्यानंतर थोडंसं बरं वाटलं ना प्रतीक. केव्हाचे बोर होत होतं अक्षरशः. बोली कसली एक्साइटेड आहे. मला विमान बाहेरून पाहायलाच मिळालं नाही, डायरेक्ट विमानात चाललो आपण. हा उतरल्यावर बघू आपण. अरे वा वा वा, चला 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 चाललो आता. अरे मस्त. अरे आपल्याला ते बंद करायचं पण चलो चलो 16 फ्लोर. आबोलीचं लक्षात नाही, इथं नंबर लिहिलाय तरी पण मोजते. एवढी एक्साइटेड झाली आहे तू. चला आलाय आमचा 16 नंबर. हे धर बरं, मी माझी पण बॅग देते. वेगळंच आहे. खुश आहे. फ्रेंडचे आम्हाला विंडो सीट मिळालेली आहे. लॉक कसं करतात हे असं लॉक झालं आणि ओपन कसं करायचं. शाबास, जे मी शिकवलं आबोलीला ते तुम्हाला दाखवलं. ते नाही सांगणार तू. हा प्रतीकने शिकवलं. बरं लागली. First officer at the flight deck. डिपार्टमेंट. On behalf of Captain Chinmay and 60 team, we welcome aboard flight 681 from Pune to Kochi. We are planning to cruise at 39,000 feet and will be covering in 1 hour 30 minutes. We're ready for departure. If you have not settled, please do it there. Sit back, relax, and have a great flight. 1 hour 40 minutes दाखवलं Cabin crew, almost flight. Thank you. 1 तास 30 मिनिट सांगतात. कमाल, किती सुंदर दिसतंय. ओ माय गॉड, कसलं गजब दिसतंय. एक नंबर. इतक्या वेळ दिसत नव्हतं, आता एकदम मस्त. आपण वर चाललोय, अजून वर चाललोय. मगाशी एवढा जीव चालला होता की बाहेरचं दिसत नव्हतं. आता फायनली काय झालं होतं, धुकं आलं होतं त्याच्यावर. जसं प्लेनने टेक ऑफ घेतलं तसं ते धुकं साईडला होऊन गेलं आणि पुसलं गेलं ऑटोमॅटिक. आता सगळं प्युअर मस्त व्ह्यू दिसतोय बघा तुम्ही. हा व्ह्यू आहे. आम्ही रात्री आलो. तिरपळ झाला.
पूर्ण रनवेवर आणलं. चलो फाइनली लैंड हो चुके. यस, कोचीन एअरपोर्ट. मस्त रात्रीचा सीन पण सापडला, सनराईज पण होता. ओव्हरऑल कांट एक्सप्लेन इन वर्ड्स. ते कॅप्टनला पण सांगून देऊ आपण. आलो बाबा कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट. प्रतीक एअरपोर्ट खूप मोठं आहे आणि सोफा आहे सगळीकडे. अय वा. आणि आम्ही जिथे उतरलो ना, हे आमचं प्लेन आहे. मागचं चल चल फोटो काढून खूप मस्त वाटलं आम्हाला. एवढं भारी की पहिल्यांदाच प्लेनचा एक्सपिरियन्स. पण रात्रीचं पण सीन बघायला मिळालं आणि पहाटेचं पण सीन बघायला मिळालं. दोन्ही सीन बघायला मिळाले. बापरे. आणि ज्यावेळेस तो प्लेन म्हणजे स्टार्ट होणार होता, टेक ऑफ होतं बाप, थोडं 2 मिनिटं मला नाही तुला जायचं जाऊ दे. सो इतकं थोडासा पोटात गोळा आला होता, पण अमेझिंग एक्सपिरियन्स होता. खूप भारी होता. सगळं छान पाहायला मिळालं. झोप उडून गेली डायरेक्ट. आता आम्हाला घ्यायला स्विफ्ट डिझायरचा एक ड्रायव्हर येणार आहे, तो आमची बाहेर वाट बघणार असणार आहे. मे बी हो, आमची एक बॅग येते ही रचिताचीच बॅग आहे का बघावं लागेल. सो ही रचिताची बॅग सापडली. माझी बॅग कुठे गेली? हा, माझी बॅग पण आली. माझी बॅग अजून नवीनच हे लगेच ओळखली. माझी बॅग पण आलेली आहे. चेहरे त्यांचे छोटे छोटे दिसतात. हे दाखव, हे नाही असं पुढे येईल आणि मग त्यांच्या एंट्रीला लागेल. मग अशी आमचं जे प्लेन आलं ना, ते असं झालं. इंडिगो सेम प्लेन. हे जे नाही इकडचं, हे प्लेन आमचं होतं. आता हे कसे अटॅच करतील बघा, ते याला अटॅच करतील, त्याच्यामुळे डायरेक्ट बाहेर आलो. पूर्ण हे ना त्या विमानाला टच होतंय बघा. हा, म्हणजे आम्हाला कळलंच नाही आम्ही बाहेर येतो कुठून आहे. आता आपल्यालाही दिसणार नाही डोअर ओपन झालं तर. इकडनं आलो, इथपर्यंत आलो. चला. सो गाईज, मागे वॉशरूम दिसतोय. सो आम्ही छान न्यू क्लोथ्स घालून घेतले, नवीन कपडे घातले, चेंज केलं. आणि आमचा एक्सपिरियन्स खरंच खूप भारी होता. एकदम फर्स्ट एक्सपिरियन्स होता, पण बेस्ट होता. बेस्ट एक्सपिरियन्स वो भी बीवी के साथ. क्या बताओ आप. एकच नंबर एक्सपिरियन्स होता खरंच. प्रत्येकाने नाही एकदा तरी मस्त विमानाचा प्रवास लवकरात लवकर करा. मजा येते खरंच. आमचा तर अनुभव म्हणजे बिचारा, आम्ही ट्रेनमधून जाणार होतो, डायरेक्ट विमानात. सारखं तेच सांगितले तुम्ही मला. आम्हाला एवढी एक्साइटमेंट वाटते की त्यामुळे आम्ही सारखं तेच सांगतोय. बरं ठीक आहे. आणि ना आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवणार आहे. आणि आता आमचे ड्रायव्हर दादा बाहेर आलेले ऑलरेडी, कारण त्यांचा मला कॉल आलेला आहे. सो आता दुसरा व्हिडिओ हा उद्या येणार आहे. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.